भारतातील उत्तर प्रदेश राज्यामध्ये असणारं आग्रा हे शहर आणि आग्रा हे भारतामधलं महत्त्वाचं ऐतिहासिक असं स्थळ आहे की ज्याच्यामधून आपल्याला मुघल साम्राज्याची उत्कृष्टता, सौंदर्य आणि सांस्कृतिकता याचा अनुभव मिळतो। जर तुमच्याकडे आग्रा फिरण्यासाठी फक्त आणि फक्त एकच दिवस आहे तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण बघूया की एका दिवसामध्ये आपण काय काय बघू शकतो। सकाळी 6 वाजता लवकर उठून आवरून सगळ्यात पहिल्यांदा ताजमहल बघायला जा, कारण सकाळची वेळ खूपच छान आहे ताजमहल बघण्यासाठी। वातावरण पण खूप छान असतं। ईस्ट गेट यूज करा कारण ते लेस क्राउडेड असतं आणि लक्षात ठेवा ताजमहल हा फ्रायडेला बंद असतो। आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला तिकीट हे प्री बुक करायचं आहे की जेणेकरून तुम्ही तिथलं जी रांग आहे ती अवॉइड कराल। आणि ताजमहलचं तिकीट कसं बुक करायचं, ताजमहलचं तिकीट बुक करण्यासाठी या स्टेप्स दिलेले आहेत आणि या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तिकीट बुक करू शकता। ताजमहल हे जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आहे जे अतिशय अद्वितीय असं आहे। आणि हे तुम्हाला माहितीच आहे की ताजमहल हे महान प्रेमाचं प्रतीक आहे आणि दुनियाभरातले जे खूप मोठे मोठे किंवा सुप्रसिद्ध अशी स्थानं आहेत त्यापैकी हे एक आहे। आणि हे प्रसिद्ध आहे तिथल्या कथा, सौंदर्य आणि प्रेमाचं प्रतीक याच्यासाठी। शहाजहाननी त्याची पत्नी मुमताज हिच्या स्मरणामध्ये हा बांधला आहे। ताजमहलच्या इथे गेल्यानंतर तुम्हाला फोटोग्राफर वगैरे मिळतील, त्यांच्याकडून तुम्ही फोटो वगैरे काढून घेऊ शकता, ताजमहलचा आनंद घेऊ शकता, तिथलं वर्क बघू शकता आणि साधारण 2 ते 3 तास आरामात तुम्ही ताजमहल बघण्यासाठी घालवा। तर तिकिटामध्ये ॲक्च्युली 2 प्रकार आहेत, एक तुम्ही बाहेरून पण व्हिजिट करू शकता आणि आतून पण। तर आतमध्ये ताजमहलच्या आतमध्ये जर तुम्ही विचारलं तर कबर आहे शहाजहानची आणि मुमताजची, जर म्हणजे ॲक्च्युली ती डमी कबर आहे, तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही आतमधून पण ते बघू शकता। आणि ॲक्च्युअली जर बघण्यासाठी काय तुम्ही विचारलं तर हे जे वर्क केलेलं आहे हे वर्कच ताजमहलमध्ये बघण्यासाठी आहे। तर हे स्टोन्स आहेत जे तुम्ही ग्रीन आणि रेड कलरमध्ये बघितले ते। तर अशा प्रकारे मस्त तुम्ही ताजमहलचा आनंद घ्या आणि बाहेर आल्यानंतर तुम्हाला भेटेल प्राचीन पेठा, तिथून तुम्ही पेठा खरेदी करा आणि चला पुढच्या ठिकाणी। ताजमहलपासून साधारण 2 किलोमीटर अंतरावर आहे आग्रा किल्ला, लाल किल्ला असंही तुम्ही त्याला म्हणू शकता। आणि ताजमहलपासून इकडे यायला तुम्हाला ऑटो मिळतील, टॅक्सी मिळतील, त्यांनी तुम्ही इथे येऊ शकता आग्रा किल्ल्यामध्ये। आणि हा जो आग्रा किल्ला आहे हा एक वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर केलेला आहे। अतिशय सुंदर असा हा किल्ला आहे। आग्रा किल्ला बघताना तेथील इतिहासाचा आनंद घ्या आणि भारतीय स्थापत्यकलेचं सौंदर्य बघा। आणि एक गोष्ट विसरू नका, इथे सुद्धा तुम्ही तुमचं तिकीट आधीच प्री बुक करा ऑनलाईन, कारण का इथे भयानक अशी गर्दी असते, खूप साऱ्या पिकनिक्स असतात, खूप गर्दी असते, त्यामुळं तुमचं तिकीट आधीच तुम्ही बुक करा। आणि जर तुम्हाला गाईड वगैरे मिळाला असेल तर खूप छान असं तुम्हाला इथेही फिरायला तुम्हाला 2 तास आरामात लागतील। तर 2-3 तास आरामात फिरल्यानंतर नेक्स्ट स्पॉटला जाऊ चला। तर इथून साधारण 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती आहे बेबी ताजमहल। तर तुम्ही इथे येऊ शकता बेबी ताजमहल बघण्यासाठी। इथं तुम्ही 1 तास मस्त टाइम स्पेंड करू शकता, खूप छानसे मस्त असते फोटोज क्लिक करू शकता। आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जायचं आहे पुढच्या स्पॉटला की जे आहे शॉपिंग करण्यासाठी। आणि तुम्ही जाऊ शकता मीना बाजारला की जिथे तुम्हाला खूप छानशी शॉपिंग करता येईल। लेडीजसाठी तर एकदम मस्त प्लेस आहे शॉपिंग करण्यासाठी। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा एक दिवस आग्र्यामध्ये मस्तपैकी घालवू शकता आणि परत बॅक टू तुमची फ्लाईट, ट्रेन, बस तिकडे तुम्ही जाऊ शकता। कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आणि ही एकाच दिवसाची छोटीशी अशी आग्रा ट्रिप? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच गाईज, थँक्यू।